अपने प्रभाग की जनता के लिए 24/7 कटिबद्ध रहने वाले पूर्व नगर सेवक अनंत सुतार और पूर्व नगर सेविका शशिकला सुतार के नेतृत्व में अनंत प्रतिष्ठान द्वारा ऐरोली प्रभाग क्रमांक 12 की महिलाओं के लिए सार्वजनिक हल्दी कुमकुम समारोह का भव्य आयोजन किया गया, जहां ज्ञानेश्वर नाइक सह काजल सागर नाइक विशेष रूप से मौजूद थी। साथ ही मौजूद थे भाजपा नेता अरुण पड़ते, ज्योति तांडे और तमाम पदाधिकारी। इस दौरान महिलाओं की मौजूदगी बेहद विलक्षण थी। इस दौरान विविध क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाली महिलाओं का काजल नाइक के हाथों हिरकणी पुरस्कार देकर जाहिर सम्मान किया गया। खेल खेलू या पैठणीचा इसका खास आयोजन देखने मिला, जहां लकी विजेता महिलाओं को पैठणी देकर उनका सम्मान किया गया। काजल सागर नाइक ने महिलाओं का मनोबल बढ़ाते हुए कहा कि अगर महिला में आत्मसम्मान और आत्मविश्वास है तो वह जरूर प्रगती करती है। खूप छान कार्यक्रम ऑर्गनाइज केलेला आहे। मागचा कार्यक्रम पण खूप छान होता आणि हाही खूप छान आहे आणि स्त्रियांचा आपल्या भगिनींचा खूपच छान साथ आहे इथे आणि मी बघते ना फुल पब्लिक जोरदार प्रेझेन्स खूप आहे आणि स्त्रीच्या प्रगतीसाठी मी सांगते आत्मसन्मान, स्त्रीचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास स्त्रीला जपायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी पण स्त्रीनीच घ्यायला पाहिजे। नक्कीच स्त्रीची प्रगती ती नक्कीच आहे आणि स्त्रीची प्रगती म्हणजे पूर्ण परिवाराची प्रगती असते। वहीं अनंत सुतार और शशिकला सुतार ने जनता के अविरत प्रेम के लिए उनका आभार माना। सालाबाद प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करत असतो। ऐरोली सेक्टर प्रभाग क्रमांक 12 सेक्टर 2 मध्ये या प्रभागालाच मी नाव दिलेलं आहे, आपला प्रभाग आपला परिवार। प्रचंड संख्येने भगिनी जमल्या होत्या। एक चांगला करमणुकीचा कार्यक्रम म्हणून पण पार पडला। महिलाही असले, पुरुष कार्यकर्ते असले, आपण सगळे असले। उद्देश एवढाच असतो की सगळ्यांनी एकत्र यावं, थोडासा आनंद घ्यावा। हल्दी कुंकू समारंभ म्हणजे सौभाग्याचं लेण आहे की आपल्या एकमेकाचं सौभाग्य कायम राहू म्हणून ते महिला एकमेकाला आपला हल्दी कुंकू लावून परमेश्वराला प्रार्थना करतात। आपण भाऊ या नात्याने त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना सहकार्य करण्याचं, मदत करण्याचं काम करतो। सेक्टर 2 मध्ये अनेक समस्या आहेत। महापालिकेच्या समस्या आहे, सिडकोच्या समस्या आहे, एमआयडीची समस्या आहे, एमएससीबीच्या समस्या आहेत। अनेक समस्यांचे निवेदन माझ्याकडे कार्यालयात आले, माझ्या मोबाईलच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून माझ्याकडे तक्रारी येतात। लोकांना निवारण होत नाही, लोकांचं समाधान होत नाही। मी काही इथला स्थानिक नगरसेवक नाही, हे समाजसेवक नात्याने काम करतो। दादांचा एक सेवक म्हणून मी काम करतो, दादांच्या आदेशानुसार मी काम करतो। भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो। भारतीय जनता पक्ष देशभराचा पक्ष आहे। केंद्रात सत्ता आमची आहे, राज्यात सत्ता आमची आहे। नवी महापालिकेत 25 वर्ष सत्ता आहे आणि आताही सत्ता आमचीच येईल, स्वप्न बाळगण्याचे काही कारण नाही। काला दगडावरची रेष आहे। महापालिका सत्ता नवी मुंबई महापालिकेमध्ये आदरणीय गणेश नाईक साहेबांचीच येईल। पण सेक्टर 2 मध्ये ज्या समस्या ते कोणी सोडवायच्या, त्यासाठी मी हल्दी कुंकू समाजातील लोकांना एकच विनंती, 2 मधील लोक आहेत 25-40 वर्ष पैठ्या घरात राहतात। 40 वर्षामध्ये लोक त्यांची घरची संख्या वाढली की नाही? त्यांनी एकच घरात 2 माणसं राहत होते, ते आता 14-15 माणसांनी कसं राहायचं? मग त्यांनी 2 मजली इमारती 2 मजली आपण बांधू शकत नाही। बांधायला सिडको परवानगी देत नाही, महापालिका परवानगी देत नाही, मग राहायचं कसं? राहायचं लोक पैसे भरायला तयार आहेत, एफएसआय द्या, पण ती मागणीच कोण करत नाही। इथं फक्त नगरसेवक व्हायचं आणि घर बांधलं का माझं काय ते बोल, एवढा करिता या सेक्टर 2 मध्ये 3 मध्ये आणि अनेक ठिकाणी असे काय माझे नागरिक। मी कोणी नाव घेत नाही, मी स्वतःला शहाणा समजत नाही, पण मी नेहमी म्हणत असतो माझ्या प्रभागात जाऊन विचारा, कोणाला विचारा, कसल्याही बाबतीत विचारा, घराचेच काय कसल्याही बाबतीत विचारा, कोणाचं लेणं नाही, देणं नाही, चहा पिणं ना। म्हणून मी या प्रभागातील लोकांना आश्वासन दिले, आज नाही साहेबांना विचारून आश्वासन दिले। नाईक साहेब आज मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बोलवल्यामुळे
दादा आज कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, त्यांनी मला फोन केला, दादा अनंता दिलगिरी व्यक्त करतो की मी येईन पुढच्या नक्की कार्यक्रमाला पुढच्या शक्यतो मी FSI वाढवण्याकरता मी प्रयत्न करणार आहे. ज्या बैठ्या घरी ते 4-4, 5-5 मालेच्या बिल्डिंग झाले पाहिजे, रोज आहेत, किती वर्ष ते रोज मध्ये एका घरात राहतील, त्यांच्या इमारती झाल्या पाहिजे, रेसिडेन्शियल ते कमर्शियल झालं पाहिजे, कमर्शियलच आता इमारती झाल्या पाहिजे. रेसिडेन्स झाले तर घर इमारती वाढल्या तर खाली दुकान होईल, दुकान झाले कमर्शियल 2 रुपये भाडे येईल, 1 रूमचे 4 रुपये झाले 1 रूम भाडे देता येईल, 2 पैसे बिचाराला भाडे मिळेल. जीवन सुखाने जगण्याकरता आपण एक कार्यकर्ते नात्यानं प्रयत्न केला पाहिजे. ते प्रयत्न या हळदी कुंकाच्या माध्यमातून मी आज लोकांना बोलून दाखवले आणि मला विश्वास आहे माझा नेता करेलच आणि परमेश्वरीने मला करण्याची शक्ती देईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं, माझ्या सर्व प्रमुख पुरुष कार्यकर्त्यांचा सुद्धा अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम केला, महिलांनी अतिशय मेहनत कार्यक्रम केला आहे, असंख्य संख्येने महिला जमले, त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि हळदी कुंकाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 12 सेक्टर 2 येथे आज हळदी कुंकवाचा प्रोग्राम आयोजित केला होता. आज प्रोग्रामला उपस्थित काजल सागर नाईक मॅडम होत्या, तसेच माझे मार्गदर्शक आनंद सुतार साहेब आणि सन्माननीय आमचे सर्व श्रेष्ठ कार्यकर्ते आणि सर्व सन्माननीय आमच्या महिला भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा ठेवण्याचा एकच मार्ग असतो, कारण महिला या असे दुसरे काय प्रोग्राम असते जास्त बाहेर निघत नाही. हळदी कुंकवाच्या प्रोग्रामला बोलवला तर ते आवर्जून उपस्थित राहतात, कोणी बोलत नाही म्हणून हळदी कुंकवासाठी त्या सर्वजण येतात. आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आज महिला भरपूर प्रमाणात उपस्थित होत्या. तसेच महिलांनी हा मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा अटेंड केले आणि खूप प्रतिसाद दिला आणि त्यांनी खूप मजा पण घेतली प्रोग्राममध्ये भाग घेतला पैठणीच्या भागामध्ये. तसेच त्याने हा प्रोग्राम म्हणजे तिळगुळ आणि तिळगुळाचा असतो, तिळाचा स्नेह आणि गुलाचा गोडवा. प्रत्येकीला तिळगुळ देऊन आणि प्रत्येकीला हळदी कुंकू लावून एकमेकीचा सन्मान करतात सुहागासाठी. तसेच तिळाचा स्नेह आणि गुलाचा गोडवा प्रत्येकाच्या जीवनात उतरून प्रत्येकाने आदराने प्रेमाने सर्वांशी राहावं हा त्याचा हेतू असतो. म्हणून प्रत्येकीला आपण बोलतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तसेच येथील महिलांचा हा प्रोग्राम म्हणजे महिलांनी एकत्र येणं हा महत्त्वाचा असते. महिला स्वतःसाठी टाइम देत नाही. हा महिला म्हणजे आपण सर्वांचं सासू सासऱ्याचं नवऱ्याचं मुलांचं करत बसतात, पण स्वतःसाठी काय काढत नाही. त्यासाठी आम्ही हा प्रोग्राम मुद्दा म्हणून आयोजित केला होता का सर्व महिलांनी एकत्र यावं आणि आनंद घ्यावा. हा क्षणाचा सुद्धा आनंद असला तरी महिलांनी खूप मजा केली आणि आनंद स्वतःहून घेतला. तसेच इथे प्रोग्रामसाठी आपण बघत होतो वास्तव काही हा प्रोग्राम म्हणजे पैठणीच्या खेळासाठी प्रत्येक महिलांची ओळख होते, एकत्र येतात आणि प्रत्येकाला शुभ आशीर्वाद सुद्धा देतात महिला. तसेच मी सर्वांना हळदी कुंकवाच्या शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते. आणि महिलांचा असाच प्रतिसाद आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा करते आणि सर्वांना हळदी कुंकवाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.